हाय हॅलो नमस्कार. मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, इथं दीदीनं भेळ केली ती दुपारी. मस्त केली ती, एकदम दीदीनं केली ती. तर आम्ही भेळ खायला होतो. छान झाली ती. दीदी पण आता हळूहळू शिकायले सगळं. तो मध्ये मध्ये हात घालत होता. सांडायचं होतं त्याला. छान केली ती दीदीनं पण. त्यानंतर इथं मी जनावरांना पाणी भेळ खाऊन झाल्यानंतर पाणी पाजून घ्यावं म्हणलं. ऊन पडलं भरपूर म्हणून. टाईम झाला तर पाणी पाजायचं. इथं उंबरं बघा किती आले झाडाला. लकडलंय नुसतं. दरवेळेसच एवढी उंबरं येते ती जास्त. इथं बघा नाहीच पाणी प्यायलेले. ओमचा रडलेला आवाज येत असेल, इग्नोर करा. मोबाईल मागायला तो. तर पाणी पाजून घेतलं जनावरांना. त्यानंतर इथं म्हशीला झालं, परत रेडीला पण पाणी पाजून घेतलं. तिनं असं शिंगात अडकावून घेतलं होतं. आम्हाला काढूच देणं झालं ते. पाणी पिते तोपर्यंत काढावं म्हणलं. की त्या असं अडकावून घेतले. काढू पण देणे कोणाला. नाही, लगेच काढायला बघितलं तर काढू दिलं नाही तिनं. त्यानंतर अजून एकदा मी बघितलं, ट्राय केलं नाही. काढू देते का तर काढूच नाही दिलं तिनं. इथं जांभळीचं झाड आहे आमचं. झाडाखाली जनावरांना सावली. इथं नंतर ह्याला पण पाजून घेतलं, छोट्या रेड्याला. त्यानंतर म्हणलं वैरण टाकून घ्यावं, पाणी पाजले आता. वैरण पण टाकली. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं शेण होतं म्हशीचं, लगेच शेण मी पण काढून घेत असते मी. त्यानंतर रेड्याच्या खालचं पण थोडं झाडून घेतलं स्वच्छ. सारखं माझं दिवसभर चालूच असते शेण काढणं झाडात.
त्यानंतर इथं लिंबाचा पाला दिदी काढत होती. लिंबाचा पाला खाल्लेला चांगला असतं, उष्णता पण कमी होती शरीरातली. भरपूर औषधी वनस्पती लिंबाचं, कडुलिंब झाड तिनं काढलं, धुवून आणाली तिनं. दीदीला का म्हणलं पहिलं एक तरी पाला कशी तोंड करायची. त्यानंतर परत मी किती पालं खाल्लं बघा. मला सवय आहे त्यामुळं. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. काळजी घ्या सर्वांनी. चहा